हे हॅलो एव्हरीवन, पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या एक छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. तर आजचा दिवस कसा असणार आहे, काय होणार आहे, मी काय करणार आहे, हे सगळंच तुमच्याशी मी शॉर्टकटमध्ये शेअर करणार आहे. तर आजचा दिवस म्हणजे रविवारचा दिवस आहे. माझ्या बहिणी वगैरे कालच आलेल्या आहेत, कारण सगळ्यांना सुट्टी असते, पण मला सुट्टी नसते. कारण आम्ही सगळ्याजणी ज्या आहेत ना भावंडं, आम्ही सगळे गव्हर्नमेंट सर्वंट आहोत. तर सगळ्यांना जेव्हा सुट्टी असते, तेव्हा मला कधीच नसते. कुठे फॅमिली ट्रिप वगैरे काढायची असेल, त्यावेळेस पण असाच प्रॉब्लेम होतो. कारण ह्या सगळ्या सुट्टीवर असतात, म्हणजे सुट्ट्या असतात त्यांना, आणि मी एकटीच अशी असते की मला सुट्टी नसते. त्याच्यामुळे सगळे माझ्या घरी येऊन पुन्हा दुसऱ्या बहिणीकडे गेलेले होते, आणि हे सगळेजण फिरतातच आहे सगळ्या पाहुण्यांकडे वगैरे, आजीकडे, मावशीकडे, सगळीकडे जाऊन येत आहेत. कारण 3 दिवस सलग सुट्ट्या होत्या आणि छान एन्जॉय चालू होता त्यांचा. मला ड्युटी अभावी त्यांच्यासोबत प्रत्येक वेळेस जाता येत नाही. तर ही सगळी चिल्लर पार्टी जमा झाल्यानंतर खूप धिंगाणा मस्ती चालते. आम्ही मोठ्या बहिणीच्या घरी गेलो होतो, तिथेच हे सगळं चालू होतं, आणि मावशीकडे पण जाऊन आलो होतो. पण मला जास्त जाता आलं नाही, कारण की मला घरातली संडे असल्यामुळं घरातलं पण सगळं आठवड्याभराचं काम करावं लागतं, सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात, आणि हॉटेलमध्ये सुद्धा यांच्यासोबत थोड्या वेळ थांबावं लागतं. आणि संडे असल्यामुळे यांचा मला फोन आला की तू पटकन आवरून ये, इथे माझे फोनवरच टेबल बुक झालेले आहे, तर गर्दी होणार आहे. म्हणून मी तिकडे त्यांना थोडीशी मदत करण्यासाठी गेली. जेवढी माझ्याकडून होता येईल तेवढी मी मदत करण्याचा प्रयत्न केला, आणि केलीच पाहिजे. कारण असं नाही की ते मला ड्युटीमध्ये मदत नाही करू शकत, पण मी तर त्यांना इथे त्यांच्या बिझनेसमध्ये हातभार लावू शकते, थोडी मदत करू शकते. तर इथे काही रिव्ह्यूज आहेत आपल्या हॉटेलबद्दल, ते तुम्ही ऐका. पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. जेवण आवडलं पण आहे. हा, क्वालिटी पण चांगली आहे, मस्त जेवण. जेवण होतं, मासे पण भारी होते, सगळं जेवण भारी होतं. या इथं जेवायला. नाद करतेस काय? हॉटेल जय हिंद. हॉटेल मध्ये यावंच लागतंय नाही का? तर या सर्वांच्या रिव्ह्यूवरून तुम्हाला समजलंच असेल आपल्या जय हिंद हॉटेलची क्वालिटी क्वांटिटी कशी आहे. जे कोणी नगरमध्ये असाल आणि अजूनसुद्धा आपल्या हॉटेलला आले नसेल, तर नक्की एकदा व्हिजिट करा. पुन्हा भेटूया अशाच एक नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.